आम्ही जात तुम्ही कृपा सुद्यावी सकळ सांगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ थोडंसं कमी करा श्रीरंग बोला वेदो अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो विठ्ठल हला विठाला कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु गोदड महाराज की जय नमः पार्वती श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुवर विमल जसु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलो बुद्धि विद्या देहु मोए हरहु कलेश विकार पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसवो सुरभूप महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुम मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया जय श्रीराम
रंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अते भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवे लागी सेवक झालो आलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावर न करावा वेरो सेवेलागी सेवक झालो आहो स्वामी तुक सेवेलागी सेवक झालो आलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भैरो सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणेची आता जे जे रघुवीर समर्थ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हो नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रया जननी देवाची निवृत्ती उदारा सोपान देव निवृत्ती उदारा सोपान देव निवृत्ती उदारा सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव नाही तुझा पाहता उगा त्रैलोकी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी असणारे जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकोबाराय यांचा 3 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारे संत तुकोबाराय आपल्या जीवनातील शेवट गोड होऊन मला साक्षात या 3ही लोकाचा स्वामी या मृत्यूलोकातून वैकुंठामध्ये नेण्यासाठी आलेला आहे याचं सविस्तर चिंतन या अभंगाद्वारे प्रस्तुत करतात विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे की कुठल्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आहे आज या ठिकाणी आपल्या कापरवडे गावचं आदर्श व्यक्तिमत्व वैकुंठवासी अमृताबा रामभाऊ खराडे यांचं 9वं पुण्यस्मरण आहे पहा आपले सर्वसाधारण माणसं वर्ष श्राद्ध केल्याच्या नंतर पुन्हा काहीच करत नाहीत परंतु कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक
तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या कर्जत तालुका नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण उद्योजक आदरणीय वंदनीय बापूसाहेब खराडे साहेब हे आबांचे सुपुत्र यांनी हा जो सोहळा आहे तो अखंडितपणे चालवलेला आहे. म्हणून त्यांच्या चरणावरती मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. कारण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. असे सोहळे केल्याच्या नंतर आपल्याला पितृ लोकामध्ये असणारे आपले जे पूर्वज असतात ते आशीर्वाद देतात. आणि जर नाही सोहळा केला तर ते त्या कुटुंबावरती त्यांची वक्रदृष्टी पडते पहा. म्हणून हा जो सोहळा आहे हा साहेबांनी अविरतपणे चालू ठेवलेला आहे. म्हणून त्यांच्या चरणावरती मी प्रथम नतमस्तक होतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सर्व गुरुवर्य मंडळी आहे. आमचे मोडोळे साहेब असतील त्यांच्या पण चरणावरती नतमस्तक होतो. तसेच बाप्पाजी दांडे असतील, प्राचार्य प्रकाशजी दांडे सर असतील, आमचे गुरु साहेबांचे सासरे आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण खबाले महाराज असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच हरिभक्तपरायण भाऊराव आप्पा वांगडे सर्वच गुरुमंडळी आहे. नामदेव गायकवाड साहेब आहेत, माजी सरपंच इंद्रजित अण्णा शिंदे आहेत, खळगेभाऊ आहेत, रामायणाचार्य दिवटे गुरुजी आहेत, तसंच बाप्पूसाहेब शिंदे आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्व माता भगिनींच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि मला या कीर्तनरूपी सेवेची साथ करण्यासाठी असणारे मृदंग सम्राट मृदंगमणी कर्जत तालुक्याचं भूषण केशवजी महाराज शिंगाडे यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सुंदर असं पकवाज वाजवतात. तसेच गायन सम्राट जे नेहमी माझ्याबरोबर असतात आपल्या कापरेवाडी गावचं भूषण बबनजी महाराज गायकवाड यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण आम्ही जवळजवळ साहेब 4 तालुक्यामध्ये फिरतो. गायनाच्या बाबतीत असो कीर्तन सेवेमध्ये असतो ते माझ्याबरोबर असतात. तसेच दुसरे गायन सम्राट विशेषतः त्यांचा पिंगळा प्रसिद्ध आहे असे नवनाथ महाराज मंडलिक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. दुसरे आमचे मेवणे एकनाथजी महाराज ढवळे त्यांचं पण कर्जत तालुक्यामध्ये गायन सम्राटमधून अतिशय नावाजलेलं नाव आहे असे एकनाथ आबा ढवळे यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. तसेच शिंगाडे महाराजांबरोबर आले 2 गायक काय नाव आहे महादेव महाराज शरद महाराज दोघांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच सर्व गुणीजन मंडळी या कार्यक्रमासाठी आमचे गुरुबंधू संदीपांजी महाराज तनपुरे रेकुरी गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था यातील सर्व विद्यार्थी आहेत, युवा कीर्तनकार वैभव महाराज पटाडे आहेत, या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि वैकुंठवासी आबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच आपल्या गावचं भूषण गणेश साऊंड सिस्टीम यांच्यावर चरणावरती यांच्या पण नतमस्तक होतो. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे आज ज्यांचा हा यूट्यूब चॅनल आहे असे नानासाहेब बिटके आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव अगदी काही ठराविक यूट्यूब चॅनलमधल्या जे आहेत प्रक्षेपण करणारे त्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. महाराज म्हणतात आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. महाराज म्हणतात माझा मृत्यूलोकातला कार्य आता संपलेलं आहे आणि मला साक्षात या 3ही लोकाचा स्वामी तो वैकुंठातील जो श्रीरंग आहे तो मला आता नेण्यासाठी आलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. जे माझ्याजवळ मला निरोप देण्यासाठी आलेले आहेत त्यांना तर ते कृपा असू द्यावी असे सांगतातच, परंतु जे येथे उपस्थित नाहीत त्यांना देखील माझा नमस्कार सांगतात. असं सर्वांना निरोप सांगा असं सांगतात. आणि पुढील चरणात सांगतात वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. खूप उशीर झालाय म्हणतात. माझा परमात्मा माझ्यासाठी उभा आहे म्हणून मला आता हा मृत्यूलोक सोडून वैकुंठामध्ये जायचं आहे आणि तो साक्षात 3ही लोकांचा स्वामी मला नेण्यासाठी आलेला आहे. तो माझी वाट पाहत आहे म्हणून वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलवितो. त्याचं राहणं वैकुंठामध्ये आहे. असा जो परमात्मा माझ्यासाठी नेण्यास आलेला आहे तो वाट पाहत आहे. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात अंतकाळे भेटू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. हा कुडी सहित हे महत्वाचं अक्षर आहे. कारण या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सदेहवरती जाता येत नाही. ज्यावेळेस आपला मृत्यू होतो हे 5 तत्वानं बनलेलं शरीर असतं इथं ठेवून जायचं असतं. पण
या विश्वातला चमत्कार असा आहे की संत तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. म्हणून महाराज म्हणतात अंतकाळी विठू आम्हासी पावला. कशामुळे गेले तर तो परमात्माची कृपादृष्टी माझ्यावरती झाली म्हणून मला सदैव वैकुंठाला जाण्याचं भाग्य प्राप्त झालं. म्हणून महाराज म्हणतात अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. कारण वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठ्ठल. आपण आपलं नैमित्तिक जीवन जगत असणारा आपल्यावरती सर्वांचे जरी उपकार असले तरी तिघांचे उपकार विशिष्टत्वाने असतात. सर्वप्रथम आपल्यावरती देवाचे उपकार असतात. कारण देवाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे. देवाने आपल्याला सुंदर असा नरदेह दिलेला आहे. तसेच सुंदर सुंदर हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, मुख दिलेत. दिले इंद्रियात पाय कान दिले इंद्रियात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग दिले इंद्रियात पाय कान जेणे तू जोडसी नारायण हो दिले इंद्रियात पाय कान दिले इंद्रियात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडीशी नारायण नासे जीवपन भवरोग. म्हणून देवाचे उपकार आहेत. देवाचे आणखीन उपकार आहेत. कधी कधी परमात्मा आपल्याला शक्ती देतात तर कधी कधी बुद्धी देतात. बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती किंवा तेषाम सतत युक्तामाम भजताम प्रीतिपूर्वकम तदा मे बुद्धियोगंतम. कधी कधी परमात्मा बुद्धियोग देतात. म्हणून या देवाला आपल्या आपण जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. तसेच आपण संताला कधी विसरायचं नाही. कारण संतांचे उपकार आपल्यावरती अनन्यसाधारण आहेत. कारण संताचा जो अवतार असतो तोच आपल्या सर्वसाधारण जीवाचा उद्धार करण्यासाठी असतो. मग हे संत येतात कुठून तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे रुचे ताच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे जय श्रीराम. बोलिले ऋषी नाथ भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग अडराने भरले जग. केवळ आणि केवळ या साधारण जीवाचा उद्धार करण्यासाठीच आम्ही आमचं राहणं वैकुंठात आहे. परंतु या साधारण जीवाच्या उद्धारासाठी आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. तसंच बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येतसे. हे जग आहे ना, हे जग या मृत्यूलोकामध्ये आपल्याला जन्म मिळाल्याच्या नंतर त्या परमात्म्याची सेवा करत नाही. कारण सेवा केल्याच्या नंतरच आपल्याला मेवा मिळतो. महाराज म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड झाला याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. मग महाराज म्हणतात आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या. कारण माझा हा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी मी नेमकं काय केलं तर कवतुक वाटे झाली या वेचाचे आणि नाममंगळाचे तेने गुणे. त्या परमात्म्याचं नामस्मरण चिंतन भक्ती सेवा केली आणि या सर्व आपण आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची सेवा केल्याच्या नंतर मला हा योग प्राप्त झाला की मला सदैव वैकुंठाला जाण्याचा योग प्राप्त झाला. महाराज म्हणतात आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. ज्या वेळेस संत तुकोबाराय
जवळ असणाऱ्या श्रोत्यांना सांगतात की मला आता या मृत्यूलोकामध्ये राहायचं नाही, मला हा मृत्यूलोक सोडून वैकुंठामध्ये जायचं आहे. मग त्या परमात्म्याला निरोप कसा पाठवायचा? परमात्मा तर न्यायला येणार आहे, परंतु निरोप कसा सांगायचा? मग ते सनकांदिकाला आपला निरोप पाठवतात. आम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा आणि विनवा त्या पंढरीचा राणा. आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. सनकादिक संताला संत तुकोबाराय म्हणतात तुम्ही माझा एवढा अर्जंट निरोप सांगा त्या परमात्म्याला की आता मला मृत्यूलोकामध्ये राहायचं नाही, कारण माझं येथील सर्व कार्य संपलेलं आहे आणि मला आता वैकुंठामध्ये येण्याची इच्छा झालेली आहे. आणि हा निरोप ज्यावेळेस घेऊन ते सनकादिक संत त्या परमात्म्याकडे जातात, ते परमात्मा जे असतात ते आसनावरती पडलेले असतात, शेषाच्या आसनावरती पडलेले असतात. मग शेषाला विनंती करतात की तुम्ही त्या परमात्म्याला जाग करा. तुका म्हणे शेषा, हो. तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, हो. तुका म्हणे शेषा, 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 तुका म्हणे शेषा. जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा. जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा. तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा, वेगी आणावं तो हरी, मज दिना ते उद्धरी. ते शेष भगवानाला विनंती करतात की तुम्ही त्या परमात्म्याला जाग करा. आणि ज्या वेळेस परमात्मा जागे होतात आणि त्यांना हा निरोप पोहोचवतो, त्यावेळेस साक्षात तिन्ही लोकांचा स्वामी तुकाराम महाराजाला नेण्यासाठी येतो. ज्या वेळेस हा परमात्मा संत तुकोबारायांच्या या देहू गावामध्ये येतो, त्यावेळेस तुकाराम महाराजांचं घर कसं होतं? साधी झोपडी होती, झोपडी, बसायला देखील काही नव्हतं. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. पाहुणे घराचे आचार्य ऋषीचे, पाहुणे घराचे आचार्य ऋषीचे. काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोड की जर्जर, कोप मोड की जर्जर, कोप मोड की जर्जर. पाहुणे घराचे आजी आले ऋषिकेशी,
उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. अहो त्या देवाला भोजन करण्यासाठी सुद्धा काय नव्हतं. कन्या होत्या त्या देखील पातळ होत्या. मग एवढी तुकाराम महाराजांच्या जीवनातील अवस्था होती पहा. परंतु तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अखंड त्या परमात्म्याचं नामस्मरण चिंतन केलं. भक्ताईसे जाणाचे देही उदास गेले आशा पाशी निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. कारण तुकाराम महाराजांची अवस्था ही विधेयी अवस्था झालेली होती. ज्या वेळेस तुकाराम महाराजांच्या अर्धांगिनी जिजामाता तुकाराम महाराज कधी भोरट्याच्या डोंगरावरती जायचे, कधी भामचंद्र डोंगरावरती, तर कधी भंडारे डोंगरावरती जायचे. मग त्यांची पत्नी त्यांना म्हणायची तुमचा डबा आणण्यासाठी मी कुठल्या रस्त्याने यायचं, कारण तुमच्याच लक्षात येत नाही की तुम्ही कुठल्या रस्त्याने जातात, मग मी डबा घेऊन कसं यायचं. त्यावेळेस संत तुकाराम महाराज म्हणतात लई सोपे म्हणलं आवले. 3 रस्ते आहेत ना, त्या 3 रस्त्याची माती घ्यायची आणि आपल्या कानाला लावायची. ज्या मातीमधनं विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या रस्त्याने यायचं. कारण ती मातीच तुला सांगन की तुकोबराय या रस्त्याने गेलेले आहेत. एवढी ताकद या तुकाराम महाराजामध्ये भक्ती नामस्मरण चिंतन साधना. तुकाराम 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 क्या बात है. तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कामेयम नाम घेता कामेयम नाम घेता कामेयम नाम घेता कामेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ समर्थ तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हा पुरुषार्थ कशाच्या जेवरती केला तर भक्ती नामस्मरण चिंतन साधना. एवढी साधना केली की साक्षात यमापुढं तुकाराम महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर यम देखील थरथर कापायचा. या विश्वामध्ये प्रत्येक जीवाला त्या यमाची भीती वाटते, परंतु तोच यम तुकाराम महाराजांचं नाव घेतल्यानंतर थरथर कापायचा. एवढी ताकद तुकोबारायांच्या स्वतःच्या भक्तीनं नामस्मरण चिंतनानं त्यांनी निर्माण केली होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. पाय अहो ज्या वेळेस तुकोबाराय त्या काल भगवानाच्या समोर उभे असायचे त्यावेळेस तो काल भगवान खाली मान करून उभा राहायचा. कारण प्रत्येक जीव असतो त्या जीवाला तो काल भगवान टपूनच असतो की कधी ह्याला उचलन या पृथ्वीलोकामधून. घडी घडी काळ वाटियाची पाहे अजून किती आहे अवकाश. प्रत्येकाचा जीव त्या काल भगवंताच्या अधीन आहे, परंतु तो काल भगवान तुकोबारायाच्या अधीन होता. अशी भक्ती सेवा साधना आपण आपल्या जीवनामध्ये केल्याच्या नंतर आपल्याला देखील मोक्षाची प्राप्ती होती. म्हणून महाराज म्हणतात याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडो हवा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या. आणि महाराज सांगतात क्षणाक्षणाला आपण विचार केला पाहिजे. कशासाठी तर आपल्या जीवनातील शेवट गोड केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मग आपल्याला जर आपल्या जीवनातील शेवट गोड करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्या परमात्म्याचं नामस्मरण चिंतन भक्ती केली पाहिजे. आपण कधी कधी म्हणतो आपण आपल्या जीवनाच्या शेवटी नामस्मरण चिंतन भक्ती करू, पण त्यावेळेस आपल्याला अवयव आपले साथ देतील हे सांगता येत नाही. कारण पायाने चालता येत नाही, डोळ्याने दिसत नाही. अशा वेळेस आपण तीर्थयात्रा सुद्धा करू शकत नाही.
म्हणून जोपर्यंत आपले अवयव व्यवस्थित आहेत तोपर्यंत आपण आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी केली पाहिजे, तसेच पैठणची वारी केली पाहिजे, आळंदीची वारी केली पाहिजे. पंढरीसी जा रे, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, ओ पंढरीसी जा रे, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. पंढरीचे दारे, पंढरीचे दारे आल्यानो संसारा. पंढरीचे दारे, पंढरीचे दारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा, वाट पाहे उभा भेटेचे आवडी, ओ वाट पाहे उभा, वाट पाहे उभा भेटेचे आवडी. दिनाचा सोयरा पांडुरंग, ओ दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा, वाट पाहे उभा भेटीचे आवडी. वाट पाहे उभा, वाट पाहे उभा भेटीचे आवडी. पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा आपल्या भेटीची आवडी. कृपाळू तातडे होता वेळ. पण आपल्याला ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये संकट येईल त्यावेळेसच परमात्मा आठवतो. ज्यावेळेस आपण सुखात असेल त्यावेळेस परमात्म्याची आठवण होत नाही. मग तो परमात्मा देखील चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची कानी, मुकुट सकळा म्हणे तोची विठोबा. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नामस्मरण, भक्ती, चिंतन त्या परमात्म्याचं केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं नामस्मरण, चिंतन, भक्ती, सेवा, साधना संत तुकोबा यांनी आपल्या जीवनामध्ये केली. आणि आश्चर्य असं झालं की या तिन्ही लोकांचा स्वामी साक्षात संत तुकोबारायला नेण्यासाठी मृत्यू लोकांमध्ये आला. आणि आल्याच्या नंतर जे श्रोते मंडळी होती, देहूमध्ये जमलेले जे सर्व श्रोते मंडळी होती, त्या लोकांना तुकोबारायांनी उद्गार काढले. तेच अभंगाच्या पहिल्या चरणात आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे. सकाळ सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही उभा पांडुरंग, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, विनंती माझी. अभंगातील पहिल्या चरणात महाराज सांगतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आणि सकळा सांगावी विनंती माझी. सकळांना म्हणलं कोणाला जे या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांना देखील
आणि जे उपस्थित आहे त्यांना देखील माझी विनंती आहे तुम्हाला की आता मी हा मृत्यूलोक सोडून तर जातच आहे, परंतु तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार आहे, विनंती आहे. महाराज म्हणतात मृत्यूलोकातील माझं कार्य संपलेलं आहे आणि माझी तुम्हाला विनंती, कोणाकोणाला जर माझ्याबरोबर यायचं असेल तर मी त्यांना न्यायला तयार आहे. शिंगाडे महाराज सगळ्यांना विचारतात पण कुणीच त्यांच्याबरोबर जायला तयार नाही. ज्या वेळेस त्यांच्या लक्षात येतं की याच्यापैकी कुणीच जायला तयार नाही, मग त्यांना वाटतं आपली पत्नी तरी आपल्याबरोबर येईल. मग पत्नीकडे जातात आणि पत्नीला विचारतात की आज मला वैकुंठाला जायचं आहे, माझा तो परमात्मा मला नेण्यासाठी आलेला आहे. तिला विचारतात पत्नीला, तर पत्नी काय उत्तर देते? पत्नी म्हणते माझ्या भावाने मला म्हैस दिलेली म्हणते, ती आता वेळेला झालेली, आतापर्यंत तर काय खायला मिळालं नाही तुमच्या संसारामध्ये, पण आता म्हैस वेल्याच्या नंतर मला दूध दही वगैरे खायला मिळेल. असं करा तुम्ही जा आणि तुम्हाला कंटाळा आल्याच्या नंतर 10-15 दिवसांनी परत माघारी या, मी काय आता तुमच्याबरोबर येत नाही. तिच्या लक्षात येत नाही की आता तुकोबाराय परत येणार नाहीत म्हणून. आपली पत्नी सुद्धा त्यांना नाकार देते आणि जवळ असणारे सर्व जनता, सर्व श्रोते मंडळी कुणीच त्यांच्याबरोबर जात नाहीत. पण त्यांच्या असं लक्षात येत नाही की साक्षात तिन्ही लोकांचा स्वामी संत तुकोबारायला न्यायला आलेला आहे. अहो हजारो वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर कोणाच्याही स्वप्नात न जाणारा तो परमात्मा साक्षात तुकोबारायाच्या समोर उभा आहे. तो कसा दिसतोय परमात्मा? लावण्याचा गाभा 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 गाभा, त्रैलोक्याची शोभा 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 शोभा. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विठेवरी उभा पंढरी ये, विठेवरी उभा पंढरी ये. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विठेवरी उभा पंढरी ये, विठेवरी उभा पंढरी ये. ओ लावण्याचा गाभा 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 गाभा, त्रैलोक्याची शोभा 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 शोभा. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विठेवरी उभा पंढरी ये, विठेवरी उभा पंढरी ये. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विठेवरी उभा पंढरी ये, विठेवरी उभा पंढरी ये. पंढरी राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुडे माळकंठी वैजयंती. असा हा परमात्मा गोजीरवाना साक्षात तुकोबारायांच्या समोर उभा आहे. परंतु तुकाराम महाराजाला तो परमात्मा दिसतोय पण बाकीच्या श्रोत्यांना दिसत नव्हता. कारण आपल्याला तेवढं पुण्य प्राप्त झालं पाहिजे. आपल्याला ती दृष्टी येत नाही कारण आपण त्या परमात्म्याचं नामस्मरण चिंतन भक्ती करत नाहीत. मग ज्या वेळेस आपण त्या परमात्म्याचं नामस्मरण चिंतन भक्ती करतो त्यावेळेस आपल्यावरती देखील परमात्मा कृपादृष्टी करत असतो. आज या ठिकाणी वैकुंठवासी आबा आहेत, यांचं 9वं पुण्यस्मरण आहे. हे अतिशय व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व होतं. वारकरी, अखंड वारकरी, आपल्या जीवनामध्ये त्यांनी अखंड नामस्मरण भक्ती चिंतन केलं. म्हणून हा सुवर्ण योग म्हणा, ज्या दिवशी तुकोबारायांचे बीज आहे त्याच दिवशी त्यांचं पुण्यस्मरण आलेलं आहे. साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. असा पर्व काळ प्रत्येकाच्या जीवनात येत नाही कारण त्याला तेवढी साधना भक्ती नामस्मरण मनोनी केला. शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया दावा तृष्णेजिया. म्हणून आबांनी हा पर्व काळ साधलेला आहे
आणि आपल्या जीवनात केलेली अखंड भक्ती नामस्मरण चिंतन यामुळं आबा ज्या दिवशी तुकाराम महाराजांची बीज आहे त्याच दिवशी त्यांचं पुण्यस्मरण आलेलं आहे. कारण या मृत्यूलोकामध्ये असे काही ठराविकच जीव असतात की त्यांना हा पर्व काळ साधता येतो. म्हणून आबांच्या जीवनामध्ये त्यांनी जी साधना केली, सेवा केली, भक्ती केली, त्या भक्तीच्या जोरावरच साहेबांना त्या पुण्याची प्राप्ती झाली आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्यांचा लाभ नक्की मिळालेला आहे. कारण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. आणि नाही जर आपण पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध जर केलं तर मग आहकटा त्याचे करिता ते पित्र वंश दुराचारी पुत्र झाला. मग ते शाप देतात. मग आपण म्हणतो काही काहीच्या घरामध्ये भरपूर संपत्ती आहे, सर्व काही ठीक आहे, परंतु अचानक काहीतरी अपघात होतो, काय नो काही गोष्टी घडतात. याला कारण आहे की ते पितरांची सेवा करत नाहीत. मग ज्या वेळेस तुकाराम महाराजांची पत्नी देखील म्हणते की मला यायचं नाही, मग मात्र तुकोबराय म्हणतात आता मला जाणं भाग आहे, मी जाणार आहे. कारण साक्षात तिन्ही लोकांचा स्वामी तो कितीतरी वेळ झाला उभा आहे आणि माझी वाट पाहत आहे की तुकाराम महाराज कधी माझ्या बरोबर येतील. हे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, 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 जय श्रीराम. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वेळ झाला उभा पांडुरंग, जय श्रीराम. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, बोलावितो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. खूप उशीर झालेला आहे. तो परमात्मा इथं उभा आहे आणि माझी वाट पाहत आहे की तुकोबराय कधी येतील आणि मी त्यांना घेऊन वैकुंठामध्ये निघून जाईल. म्हणून महाराज म्हणतात वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. संत तुकोबाराय वैकुंठाला गेल्याच्या नंतर 3 वेळेस मृत्यू लोकामध्ये परत आले. एक वेळेस आपल्या मुलीसाठी आले, भागीरथीसाठी आले, एक वेळेस संत निळोबरायासाठी आले आणि एक वेळेस संत जगनाडे तेलीसाठी आले. जगनाडे तेलींचा असं प्रसंग होता ज्या वेळेस संत तुकोबाराय भोरड्या डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती, भंडारा डोंगरावरती जायचे आणि त्यांच्या मुखामधून अभंगाची सुवर्णाक्षर बाहेर पडायची. ते अभंग ते संत जगनाडे तेली लिहित असत. ते म्हशी चारण्यासाठी यायचे तिथं म्हशी. आणि मग बराच काळ गेल्याच्या नंतर तुकोबरायांच्या तोंडूतून असा शब्द आला की तुझी मूठ माती मीच करल. दिलेला शब्द तुकोबरायांचा हा इतका ताकदवान होता की ज्या वेळेस प्रसंग असा झाला की जगनाडे तेलींच्या अगोदरच तुकोबराय वैकुंठाला गेली. मग ज्या वेळेस जगनाडे तेली मृत्यूला प्राप्त झाले आणि त्यांचा दफनविधी होता त्यावेळेस मात्र त्यांना पुरल्याच्या वेळेस त्यांचं डोकं वरती यायचं महाराज, ते जमिनीमध्ये राहणार. कारण तुकोबारायांनी शब्द दिलता की तुझी मूठ माती मीच करल.
मग ते जे दफनविधी करायला गेले होते त्यांना भीती वाटायला लागली, हे असं का होते. बराच काळ खाली पुरल्याच्या नंतर ते पुन्हा वरती यायचं. मग कंटाळून कटाळून शेवटी ते निघून गेले आणि रात्रीच्या वेळेस साक्षात तुकोबाराय तिथे आले. आणि ज्या वेळेस त्यांनी आपला हात त्या जगनाडे तेलींच्या मस्तकावरती ठेवला त्यावेळेसच ते जे वरती आलेलं जे त्यांचं डोकं होतं ते जमिनीमध्ये गेलं. एवढी ताकद तुकोबारायांची होती. त्याचप्रमाणे निळोबारायासाठी देखील आली. ज्यावेळेस निळोबारायांनी उपोषण सुरू केलं, 42 दिवस उपोषण केलं आणि साक्षात परमात्म्याला वाटलं मी स्वतः जावं. परमात्मा तेथे आले, परंतु परमात्म्याला त्यांनी सांगितलं तुला कोणी पाठवले, मला तुला भेटायचं नाही, मला माझे गुरु तुकोबारायांना भेटायचं आहे. आणि शेवटी तिन्ही लोकांचा स्वामी त्या संत निळोबारायापासून परत गेला आणि तुकोबारायांना सांगू लागले की हे तुकोबाराया, ते काम माझं नाही तर तुलाच जागावं लागेल, तुम्हाला जावं लागेल तिथं, कारण ते तुमचे भक्त आहेत, त्यांना माझी गरज नाही. त्यावेळेस देखील तुकोबाराया या मृत्यूलोकामध्ये आले आणि संत निळोबारायांचं त्यांनी ते उपोषण पाठीमागे घेतलं. म्हणून एवढी जी ताकद होती ते सर्व साधना नामस्मरण चिंतन भक्ती याच्याबरोबर तुकोबारायांनी हे सर्व जिंकलं होतं. आपण आपल्या जीवनामध्ये देखील त्या परमात्म्याची भक्ती नामस्मरण चिंतन केलं तर आपल्याला देखील आपल्या जीवनाच्या शेवटी मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. परंतु आपण देखील भक्ती केली पाहिजे. आता सर्वांनी एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण चिंतन हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने नामस्मरण करायचे आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सद्गुरु गोदड महाराज की जय. नव पार्वती पते शिव हर हर महादेव. महाराज म्हणतात वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या गावचे सरपंच अनिल खराडे साहेब यांचे पिताश्री अशोकजी आबा खराडे आहेत, यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच रानमाळ मेजर असतील, आता आलेली जी सर्व टीम आहे या सर्व तोरडमल साहेब या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराज म्हणतात वाढ वेळ झाला उभा पांडुरंग आणि वैकुंठ श्रीरंग बोलावितो. मला तो परमात्मा आता बोलावत आहे, कारण त्या परमात्म्याला मला या मृत्यूलोकामधून घेऊन जाण्याची ओढ निर्माण झालेली आहे. आणि तो परमात्मा माझी वाट बघत आहे. मग संत तुकोबाराय म्हणतात की ज्या वेळेस मी नामस्मरण भक्ती चिंतन साधना केली त्याच वेळेस मला माझ्या जीवनाच्या शेवटी त्या परमात्म्याची प्राप्ती झाली आणि साक्षात तो परमात्मा मला माझ्यावरती त्या परमात्म्याची कृपा झाली. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात अंतकाळी विठू आम्हासी पावला, 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 अंतकाळी विठू आम्हासी पावला. कुडी सहित झाला गुप्त
बोलवितो आय, खाली हळूहळू. वैकुंठ श्रीरंग बोलावी वैकुंठ श्रीरंग बोलावितो वैकुंठ श्रीरंग बोलावितो 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 वैकुंठ श्रीरंग बोलावितो बोला बोलावितो ओ वैकुंठ श्रीरंग बोला वैकुंठ श्रीरंग बोलावितो हळवेळ झाला हळवेळ झाला उभा पांडुरंग उभा पांडुरंग. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात, अंतकाळी विठो आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. हे कुडी हे महत्वाचं आहे, कारण प्रत्येकाला ही कुडी येतं ठेवूनच जायचं आहे. परंतु या विश्वामध्ये असा चमत्कार झाला की सदेह वैकुंठाला जाण्याचा योग संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आला. कारण त्यांनी एवढी भक्ती सेवा साधना त्या परमात्म्याची केली. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्येच दोन देवता असतात, एक माता असते आणि दुसरे पिता असतात. माता आणि पित्यांना देखील आपण कधी विसरलं नाही पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीर लोन कीजिए. कारण आपल्याला तीर्थयात्रा करायला जायची गरज नाही, आपल्या घरातच तीर्थ आहेत. पण प्रत्येकानं आपल्या माता आणि पित्याची सेवा केली पाहिजे. कारण पिता काय करतो, बाप करी जोडी लेकुरांचे ओढी, 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 आपली कुरवंडी वाळवोनी, आपली कुरवंडी वाळवोनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, मिरासीचा धनी, बाप करी जोडी लेकुरांचे उडी, आपली कुरवंडी वाळवूनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवूनी भार खांदे. आपला बाप असतो ना, बाप हा हाडाची काळा रक्ताचे पाणी करतो, परंतु आपल्या अपत्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतो. म्हणून वृद्धापकाळामध्ये आपण सुद्धा आपल्या पित्याची सेवा केली पाहिजे, तसेच मातेची देखील केली पाहिजे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्ताईशी, कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. विना लाभाचं प्रेम करणारी या विश्वामध्ये एकच व्यक्ती आहे, तिचं नाव आहे माता.
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सबसे बड़ी है माँ, क्या बात है. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, ओ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, वाह, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई हो. नहीं है, माँ वो देती है दुआ, सबसे जय श्री बड़ी राम. है माँ, सबसे बड़ी 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 है, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. म्हणून माताला देखील विसरायचं नाही. आणि हे सगळं जर आपण विसरलो तर मग संत एकनाथ महाराज हे जरी नाही कळालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल हे जरी नाही कळालं, सरत शेवटी बा कळ बांधून येईल, सरत शेवटी बा सरती शेवटी बा, कळ बांधून नेईल सरती शेवटी बा, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, काय बाजाईल, आमच्या काय बाजाईल, पिंगळा 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 महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, 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 वर्तमान खोटे आमचे वर्तमान खोटे, वर्तमान घोडे वर्तमान घोडे, वर्तमान खोटे आमचे वर्तमान खोटे, वर्तमान घोडे वर्तमान घोडे, लटकाचे बोल आमचे वर्तमान खोटे, लटकाचे बोल आमचे वर्तमान खोटे, लटकेनी बोल आमचे वर्तमान घोडे, लटकेनी बोल आमचे वर्तमान घोडे, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, अवगा 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 धागड दिगा ग, अवगा धागड दिगा ग, अवगा धागड दिगा ग, अवगा धागड दिगा ग, अवघा धागड दिगा ग, अवघा धागड दिगा ग, अवघा धागड दिगा ग, अवघा धागड दिगा ग, अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावरी, प्रेम नगरावरी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी आहे, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, अन माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, गुलाबी हा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार, राणीवाणी डोंगरात राखी तो मेटर, काशीचा विश्वेश्वर शंभूचा अवतार, राणीवनी डोंगरामध्ये राखी तुम्ही धर, ये बाळू मामा काढतो या,
मामाचा हो. बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा मामाचा बेटा हा मामाचा बेटा मग साधू संतांनी जर सांगितलेलं आपण नाही ऐकलं तर अशी अवस्था होते. आज या ठिकाणी वैकुंठवासी अमृताबा रामभाऊ खराडे यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त जमलेली सर्व श्रोते मंडळी, सर्व गायक वादक, समोर बसलेली सर्व गुरुजन मंडळी यांच्या चरणावरती मी प्रथम नतमस्तक होतो आणि आबांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम करतो. ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली तुका जय विठ्ठल जय